तुकाराम बीज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं सदैव वैकुंठ गमन झालं तो दिवस. याचं वर्णन तुकोबाराय आपल्या अभंगात करतात. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुकोबांचे वैकुंठ गमन झाले ते स्थळ, पवित्र असा नांदुरकीचा वृक्ष, देऊळवाड्यातील संपूर्ण दर्शनक्रम, तुकोबांची पालखी आणि नांदुरकी वृक्ष हलतो तो पावन क्षण. यासोबतच बीजेनिमित्त होणारे काही महत्वाचे कार्यक्रम आणि काही स्थळ. तर माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करूया आणि सुरुवात करूया रामकृष्ण हरी या नामघोषाने. ज्या स्थानाहून जगद्गुरु तुकोबांचे वैकुंठ गमन झाले तिथे देऊळवाड्यातून पालखी येणार असते आणि तिथेच कीर्तनाचा कार्यक्रम देखील असतो. त्यामुळेच वैकुंठ गमनाच्या या स्थळी अगदी सकाळपासूनच लगबग पाहायला मिळते. तर याच वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची देऊळवाड्यात दर्शनासाठी ओढ दिसते. बीजेच्या निमित्ताने देऊळवाडा अगदी फुलांनी नाहून गेलेलाच दिसतो. देऊळवाड्यात आत आल्यावर सर्वप्रथम दर्शन होतं ते हनुमंतरायाचं आणि गरुड देवतेचं. त्यानंतर मुख्य मंदिराचा भव्य सभामंडप फुलांनी सजवलेला दिसतो. दर्शन बारीत लागून आपण जातो श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीच्या दर्शनाला. इतकं सुंदर रूप पाहून अगदी डोळ्यात साठवावं असं होतं. येथून दर्शन घेतल्यानंतर आपण जातो शेजारीच असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात. इथे प्रभू श्रीराम, भ्राता लक्ष्मण आणि सीतामाईचं आपण दर्शन घेतो. येथून मागेच असलेल्या हरेश्वराच्या दर्शनासाठी आपण जातो. साधारण अर्धी प्रदक्षिणा पूर्ण केली की आपल्याला दिसते तुकोबांचे शिळा मंदिर. तुकोबांचं दर्शन झालं की मन भरून येतं आणि मनाला समाधान मिळतं. इकडे देऊळवाड्यात आपण दर्शनक्रम पूर्ण करत असतो आणि तिकडे वैकुंठगमन ठिकाणी सुद्धा तयारी सुरू झालेली दिसते. इथे कीर्तनाची तयारी सुरू असते आणि हे कीर्तन ऐकण्यासाठी सर्व भाविक भक्त खाली बसलेले दिसतात. बीजेच्या कार्यक्रमानिमित्ताने नांदुरकीच्या वृक्षाला फुलांच्या आरासामध्ये सजवलेलं दिसतं. दूर दूरून आलेले वारकरी हा सोहळा पाहण्यासाठी आसुसलेले दिसतात. नांदुरकी वृक्षाच्या अगदी समोरच तुकोबांची उभी मूर्ती असलेलं एक मंदिर देखील आहे. चला आपण तुकोबांचं दर्शन घेऊया. आता या वैकुंठ पर्यंतस्थळी कीर्तनाला सुरुवात होते. उन्हाची तीव्रता जरी वाढत असते परंतु सर्वजण हरिनामाच्या जपामध्ये तल्लीन झालेले दिसतात. आणि भाविकांचा उत्साह गगनाला भिडलेला दिसतो.
फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीजेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ प्रयाण झालं आणि आता बीजेची हीच वेळ जवळ आलेली असते. सूर्यनारायण अगदी डोक्यावर आलेला असतो. कीर्तनात सर्व दंग असतात. तेवढ्यातच देऊळवाड्यातून आलेल्या पालखीचे येथे आगमन होते. फुलांच्या वर्षावामध्ये सर्वजण पालखीचं स्वागत करतात. काहीही अनुचित घडू नये आणि गोंधळ उडू नये यासाठी स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसतात. अगदी जल्लोषात तुकोबांची पालखी समोर आणली जाते. तुकोबांची पालखी आली आणि स्थानापन्न झाली की काही वेळातच कीर्तनाची सांगता होणार असते. सर्वच जण अगदी आतुरतेने त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहत असतात. आणि अखेर तो क्षण जवळ येतो. कीर्तनाची सांगता होते. तुकोबारायांची आरती म्हणत आणि हरिनामाचा जय जयकार करत सर्वच जणांचे डोळे नांदुरकी वृक्षाकडे लागतात. हाच तो क्षण. हा सर्व सोहळा बघून अगदी भाग्यवान असल्यासारखेच वाटतं. कारण या क्षणात तुकोबा म्हटले होते, वाढ वेळ झाली उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. पांडुरंगाच्या आशीर्वादाने नांदुरकीचा पावन वृक्ष सरसवतो. तुकोबांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा इथे संपला असे नाही. तर वैकुंठ गमन स्थानाहून निघालेली तुकोबांची पालखी परत देऊळवाड्याकडे येते.
देववाड्यात आलेल्या पालखीची मंदिराला मोठ्या जल्लोषात प्रदक्षिणा घालतात. बीजेच्या कार्यक्रमासाठी आलेले वारकरी इंद्रायणी माहीच्या डोहावर जाऊन हस्तपाद प्रक्षालन करतात आणि अर्घ्य अर्पण करतात. त्यानंतर मोठ्या जड अंतकरणाने तुकोबांच्या देहूचा निरोप घेतात.